नमस्कार, माझं नाव शिरीष नाडकर्णी. धनंजय प्रकाशनाच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही काही कथा वाचणार आहोत, ज्या दिवाळी अंकात धनंजयच्या प्रकाशित झाल्या होत्या. मी आज सांगणार आहे एक कथा कोहिनूर, जी लिहिलेली आहे डॉक्टर दत्तत्रयम जहागीरदार यांनी. कोहिनूरचं उद्घाटन दणक्यात झालं. कुठलीही कमतरता नव्हती. उद्घाटनाला राज्याचे उद्योग मंत्री स्वतः आले होते. सर्व प्रमुख वर्तमानपत्रात पहिल्या पानावर आज कोहिनूरची जाहिरात होती. टीव्हीच्या सर्वच चॅनल्सनी चांगलंच कव्हरेज दिलं होतं. संपूर्ण महाराष्ट्रात त्या दिवशी एकच चर्चा होती, लातूरला येतोय कोहिनूर, लातूरचा कोहिनूर. हो, माणिक शेठला अशीच प्रसिद्धी हवी होती. नव्या या युगात राहायचं असेल तर अशीच मेगा प्रसिद्धी हवी, असं त्यांचं ठाम मत होतं. चंपक चाचा मात्र पैशाच्या या उधळपट्टीवर एवढे खुश नव्हते. पण मुलाच्या उत्साहामुळे ते काहीच स्पष्ट मत प्रदर्शित करत नव्हते. त्याच्या कर्तृत्वावर त्यांचा गाढा विश्वास होता. त्यांनीच माणिकला बेल्जियमला पाठवलं होतं. तिथे हिऱ्याच्या कारखान्यात त्याने चांगलं 1.5 वर्षाचं शिक्षण घेतलं होतं. युरोपात खूप फिरला होता तो. युरोपातल्या सधनमित्रांच्या सहवासात वावरला होता. त्यावेळी त्याच्या एक गोष्ट लक्षात आली की भारतासारखं युरोपमध्ये सोन्याला महत्त्व नव्हतं. महत्त्व होतं ते हिऱ्यांना. आणि माणिक शेठनी नेमकी हीच बाब हेरून ठेवली होती. भारतात स्त्रीची श्रीमंती तिच्या ठसठशीत दागिन्यांवर मोजली जात असे, तर युरोपमध्ये छोट्या आकाराच्या पण लख्ख चकाकणाऱ्या हिऱ्यांनी ती मोजली जात असायची. 2 संस्कृतीच्या आचार विचारात केवढा फरक होता यात. ठसठशीतपणावर आपली श्रद्धा, तर चकाकीवर त्यांची. आपल्या वृत्तीत फरक होईल का? हिऱ्यांची आवड होईल का निर्माण आपल्या समाजात? प्रयत्न करायला तर काय हरकत आहे. हा प्रयत्न मात्र लेचापेचा नसावा, आक्रमक असावा. माणिक शेठनी पक्का निश्चय केला. काहीतरी निराळं भव्य दिव्य करायचं. साधारण आकारचे तसेच माफक किमतीचे हिरे मांडून ठेवले दुकानात तर प्रसिद्धी होईल, पण त्यात नाविन्य असं काही नसणार. काहीतरी आपण आगळं वेगळं करायला पाहिजे. सामान्यांना तसंच गर्भश्रीमंत नवश्रीमंतांना देखील जो आवडेल असा एखादा पीस आपण घ्यावा, तरच त्याची जाहिरात होईल. लोक लातूरला धावून येतील, धनाढ्य लोक पण येतील. हे नुसती आपलीच नाही तर गावाची देखील महती होईल असं त्याने ठरवलं. त्याने ठरवलं कोहिनूरच्या तोलामोलाचा हिरा ॲडबर्थला घ्यायचा. पैशाचा प्रश्नच नव्हता. लातूरची त्यांची सोन्या पिढ्या चांदीची पिढी जुनी 150 वर्षाची होती. त्यांची पिढी ही 5वी. आजोबांनी नावारूपाला आणलेली, वडिलांनी लातूरातच नव्हे तर मराठवाड्यात पण नाव कमावलं. करोडोंचा व्यवहार होत असे त्यांच्या तरुणपणी. माणिक शेठने ठरवलं कोहिनूर सारखा हिरा शोपीस म्हणून घ्यायचा, त्याची जाहिरात करायची आणि मग अशी दुकानात रीग लागली पाहिजे आपल्या. जुन्या दुकानाचं रूपच बदललं. 3 मजली इमारत उभी केली. चकचकीत रंग दिला, अगदी पांढऱ्या दुधाच्या साईसारखा. सर्व बिल्डिंग एकदम एअर कंडिशन केली. 3ऱ्या मजल्यावरील हॉलमध्ये छोट्या मोठ्या हिऱ्यांची मांडणी केली. हॉलला लागून एका अँटी चेंबर, त्याच्या मधोमध सागवानी टेबलावर काचेच्या चेंबरमध्ये ठेवला तो कोहिनूर. चेंबरमध्ये येण्यापूर्वी प्रत्येक प्रेक्षकाचा सिक्युरिटी चेक आणि त्याचं अस्तित्व दाखवणारं 24 तास सक्रिय असलेलं CCTVचं फुटेज. खोलीत विद्युत प्रकाश मंद ठेवला. जाणीवपूर्वक तेथे प्रकाश होता फक्त कोहिनूरचा. नितळ पाण्यासारखा तो सतत चमकत असे. स्वतःचं अस्तित्व आपल्या प्रकाशाने दाखवत असे. उद्योग मंत्र्यांनी लाल फीत कापली आणि कोहिनूरचं उद्घाटन केलं. त्यावेळी त्या दालनात फक्त 2घेच उपस्थित होते. बाकी सर्व प्रेक्षक खालच्या मजल्यावरच्या हॉलमध्ये बसून मोठ्या पडद्यावर सगळं काही बघत होते.
ते दोघेही आत गेले. सर, हा तो कोहिनूर बरं का. माणिक शेठनी समोरच्या काचेत ठेवलेला कोहिनूर दाखवला. मंत्री महोदय एकटक पाहत होते. ते पुढे आले. सहस्र प्रकाश किरणांच्या त्या निर्मात्याकडे ते दृष्ट लागेल अशा नजरेने पाहत राहिले. हिऱ्यांची त्यांना पारख होती. चारही अंगांनी, आठही दिशांनी तो प्रकाश बाहेर फेकत होता, अगदी उत्स्फूर्तपणे. माणिक शेठ, सुपर आहे. तुम्ही लातूरची शान वाढवली बघा. सर, मला शेठ म्हणू नका, सरळ माणिक म्हणा ना. आणि तुम्ही अहोजाव काय म्हणता? मी आपल्यापेक्षा वयाने, कर्तृत्वाने किती लहान. माणिकला शेठ उपाधी कधीच आवडली नाही. स्वतः 3 पीस सूट घातलेले, स्वतःला ट्रिम ठेवलेले माणिक शेठ असे वाटतच नव्हतं. पोट सुटलेलं नव्हतं, चालणं झपाझप असे. जास्तीत जास्त एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीचे CEO वाटत. युरोपमध्ये 2 वर्ष वास्तव्य केल्यामुळे इंग्रजी लोकांच्या ॲक्सेंटमध्ये ते बोलू शकत होते. त्यांच्या वागण्यात ब्रिटिशांची टापटीप, जर्मनांची अचूकता आणि फ्रेंच लोकांची रसिकता अशी एकत्रित आली होती. मुळातच राजबिंडे, कोल्हापूरचे, कोहिनूरचे मालक असलेले ते राजे वाटत होते. बरं, या सिक्युरिटीची व्यवस्था काय? मी मदत करू का या बाबतीत? नाही सर. कोहिनूरचा हा काचेचा चेंबर आहे ना, तो एकदम फायर प्रूफ आहे बघा. म्हणजे बघा असं की हा आम्ही खास कंपनीकडून बनवून घेतला आहे. मला सांगा की त्या चेंबरच्या शेजारी ते कारचं मॉडेल ठेवलं आहे. ते गंमत म्हणून का काही त्याचं असं आहे बघा. ही माझ्या मित्राची कल्पना. माणिक बोलू लागला. काय की नुसत्या प्रकाशाने कोहिनूर चमकत राहील, पण त्याचा रंग एवढा आकर्षक नाही आहे. तो रंग उठून दिसावा म्हणून त्याच्या बॅकग्राऊंडला एक भडक रंग हवा. ओ, आय सी. आणि सर्वात भडक रंग म्हणजे लाल रंग. हो, येस. हा नुसता लाल रंगच नाही, तर ती वास्तू ही कोहिनूरपेक्षा निराळी असावी असं त्याचं मत होतं. म्हणून जुन्या फोर्ड गाडीचं एक लाल रंगाचं मॉडेल आम्ही कोहिनूरच्या शेजारी ठेवलं. अरे वा वा, काय आयडिया आहे, काय अप्रतिम आयडिया. ही तर झाली रंगाची भाषा. या गाडीत अतिसूक्ष्म असा एक संगणक आहे. कोहिनूरवर नजर ठेवण्यासाठी तो एक सिक्युरिटी ऑफिसर सारखं काम करतो. कोहिनूरच्या समोर उभ्या असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात कोणते विचार आहेत हे तो संगणक ओळखू शकतो. अगदी लेटेस्ट तंत्रज्ञान वापरले याच्यात. मूर्ती लहान आणि कीर्ती महान असं म्हणावं, असं या संगणकाचं कौतुक करावं असं वाटतं. वा वा वा, तंत्रज्ञान आणि सौंदर्यांचा सुरेख मिलाप केला तर आपण. मला अभिमान वाटतो तुमचा, म्हणजे तुझ्या या द्रष्टेपणाचा. अभिनंदन, त्रिवार अभिनंदन. मंत्र्यांना दुसऱ्या कामाला जायचं होतं, त्यामुळे त्यांनी आवर्त घेतलं. मागील 15 दिवसात 10,000 मान्यवर येऊन गेले. हिऱ्यांची आवड निर्माण झाली सर्वांना. कोहिनूर पाहून तर सर्वच जण थक्क झाले. लोकांना अक्षरशः पुढे सरका असं म्हणत ढकलावं लागायचं. असे थोडे दिवस गेले. एकदा रात्रीची वेळ होती. माणिक शेठ आपल्या घरी झोपले होते. एवढ्यात टेलिफोनची बेल वाजली. बेडच्या शेजारीच एक घड्याळ होतं. त्यांनी स्विच ऑन केला. घड्याळात रात्रीचे 3:28 झाली होती. पलीकडे फुलसिंग, त्यांचा तिकडे ठेवलेला सुरक्षा रक्षक. सर, तो एकदम घाईघाईने बोलला. अरे फुलसिंग, काय झालं? सर, काय सांगू, अहो तो कोहिनूर आहे ना, तो जागेवर नाहीये. अरे काय म्हणतोस तू? पुन्हा बोल. नाही, तो कोहिनूरनं जागेवरच नाही. कळलं नाही कुठे गेला, तो स्वतःहून पळाला. अरे असं कसं होतं का? नाही सर, त्याची बहुतेक चोरी झाली असावी. चोरी? अशक्य. होय सर, होय, चोरी झाली त्याची. अरे तू काय बरवतोयस? सर, आपण लगेच या इथे, लगेच या, असं तो बोलला आणि पुन्हा रडायला लागला. अरे फुलसिंग, मी आलो, 10 मिनिटात येतो. तू तुझ्या खुर्चीवरचा हलू नकोस. आणि ती डेंजर बेल आहे ना,
तिथं अजिबात वाजू नकोस, कुणालाही कळता कामा नये, माझी ऑर्डर येईल. शेट्टींनी नेहमीची आपली कार नेली नाही. त्यांची एक जुनी कार होती, ती कार घेऊन ते इमारतीकडे आले, पण इमारतीपासून खूप दूर अंतरावर त्यांनी ती पार्क केली. कोहिनूर येतानाच तो हरवला तर काय काळज्या घ्यायच्या याची त्यांनी आधीच एक जंत्री दिली होती. पहिला धडा म्हणजे पॅनिक व्हायचं नाही. कोहिनूर चोर अतिधूर्त असेल, त्याच्याशी चातुर्याने बुद्धीचा वापर करूनच लढा द्यावा लागेल, हा त्यांचा पहिला धडा. दुसरा धडा, त्याचं नाहीसं झालेलं ही वार्ता कुणालाही कळता कामा नये. जाहिरात झाली तर शोधाचं काम बिघडतं. शेठला सर्व सूचना पाठ होत्या. फुलसिंग, मला प्रत्येक घटना सांग, काही लपवायचं नाही, घाबरू नकोस आणि खोटं तर अजिबात बोलू नकोस. शेठनी आल्या आल्या फुलसिंगला दरडावलं. नाही सर, मी खरंच तेच सांगतो. तू जे बोलशील ना ते मी आता टेप करणार आहे, हे लक्षात ठेव. आधी मला सांग, हा कोहिनूर गेला तेव्हा तू जागा होता का झोपला होतास? नाही सर, मी जागाच होतो. मग कोहिनूर उचलताना तू कोणालाही पाहिलं नाहीस का? नाही सर, मी खरं सांगतो, अगदी अंबाबाईची शपथ. अरे सांग, बोल, पटकन सांग काय. मला ना टॉयलेटला जायचं होतं, म्हणजे जाणं भागच होतं. मी उठलो, घड्याळामध्ये 3:11 झाली होती बघा. 4 पावलं टाकून मी बाहेर आलो, टॉयलेटमध्ये शिरलो. आतून दरवाजा बंद केला तर लाईटच गेले हो. एकदम जाम अंधार झाला. मी हादरलो. आता लाईट कवा येणार याची मला काळजी वाटली. पण 2-1 मिनिटात लाईट परत आली. मी परत आलो. तेव्हा घड्याळात वाजले होते 3:17. माझी नजर त्या कोहिनूरच्या टेबलाकडे गेली बघा आणि मला धक्काच बसला हो. पायाखालची जमीनच सरकली. तो कोहिनूर तिथं नव्हताच, आजूबाजूला पण नव्हता. मी घामाघूम झालो. पण त्याही वेळा मला आपण ज्या सूचना दिल्या होत्या ना त्या सगळ्या माहिती होत्या आणि त्यामुळे मी डेंजर बेल वाजवली नाही आणि सिक्युरिटीवाल्याला सुद्धा कुणाला जागे केलं नाही. फक्त तुमच्या सांगण्याप्रमाणे तुम्हाला फोन केला. ठीक आहे, आपण आता CCTV कॅमेरा चित्रण झालं असेल, चल मी बघून देतो, तो इथेच थांब. 3:16 ते 3:18 या काळातलं चित्रणच नव्हतं. म्हणजे लाईट गेले तेव्हा कॅमेरा बंद झाला असावा. आपला इन्व्हर्टर ताबडतोब सुरू झाला नाही का? अरे बापरे, म्हणजे चोरीचं जबरदस्त प्लॅनिंग असावं. हा चोर एकटा नसावा, हुशार टोळी असावी. असा काही प्रश्नांचा गुंता होत होता. लाईट गेले का कोणी ऑफ केले, त्याच्यापेक्षा फिंगरप्रिंट्स तपासायला हवे, खोलीची पूर्ण तपासणी करायला हवी. पण याच्यासाठी पोलिसांना आपल्याला कळवावंच लागेल. शेवटी त्याने भराभर आवश्यक ते फोन केले. घरी आपल्या बायकोला फोन करून मी उशिरा येईन असा निरोप दिला. सकाळी पोलिसांची व्हॅन आली आणि आल्या आल्या पंडितरावांनी चेंबरवर नजर फिरवली. CID सिरियलमधल्या दया अभिजित सारखे पांढरे स्वच्छ ग्लोव्ज त्यांनी हातात घातले. त्यांचं निरीक्षण जवळपास 1 तास चाललं होतं. माणिक एकटा प्रेक्षक. वेळ जात होता तसा तसा त्यांचा चेहरा गंभीर होत होता. मागील 30 वर्षापासून हे काम करीत होते. त्यांच्या अनुभवातून एक सिद्धांत त्यांनी मांडला होता. चोर कितीही हुशार असू दे, कितीही धूर्त असू दे, परफेक्ट प्लॅनिंग कितीही करू देतो, पण शेवटी एखादी तरी चूक तो करतोच. एखादा तरी सूक्ष्म पुरावा ठेवतोच आणि तो पुरावा शोधायचंच काम ते करत होते. पण आज त्यांच्या सिद्धांतालाच हातरा बसला होता. आपली निरीक्षणं त्यांनी दशपुत्रे साहेबांना सांगितली. ते दोघे आणि माणिक असे तिघेच माणिकच्या ऑफिसमध्ये चर्चा करत होते. दशपुत्रे सर नुकतेच DSP म्हणून निवृत्त झाले होते आणि मोठे मोठे चोर त्यांना कसं वठणीवर आणायचं, त्यांच्याकडून कसं सत्य वदवायचं यात ते एक्सपर्ट होते. चंपकलालचे ते जुने मित्र म्हणून माणिकच्या पहिल्याच फोनवर
बरोबर 8 वाजता ते हजर झाले. माणिकने हिरे असलेला हॉल बंद केला. रिपेअरिंग करायचं म्हणून 3 दिवस हॉल बंद अशी पाटी लावली. फुलसिंगला चेंबरला लागून असलेल्या खोलीत लॉक करून ठेवलं. दुकानातील बाकी सर्व व्यवहार अगदी नेहमीसारखा ठेवून या तिघांच्या मीटिंगची वार्ता अगदी गुप्त ठेवली. कोहिनूर आणलेल्या कंपनीच्या सर्व स्टेप्स तो तंतोतंत पाळत होता. मुख्य म्हणजे तो अजिबात उत्तेजितही झालेला नव्हता, निराश पण झालेला नव्हता, पराभूत पण झाला नव्हता. असं वागणं या परिस्थितीत कठीण असतं, पण ते माणिकने शक्य करून दाखवलं होतं. पंडितराव, तुम्हाला अगदी सूक्ष्म असा देखील एखादा पुरावा सापडला नाही का? कारण काय की चोर चोरी करतो, सुगावा ठेवतो, या तुमच्या सिद्धांतांचा पायाच उखडला गेला की हो. दशपुत्रे साहेबांनी पंडितरावांची फिरकी घेतली, पण पंडितराव हार मानणारे नव्हते. शास्त्रीय नियमांना देखील अपवाद असतो. खरं तर यामुळेच त्या सिद्धांतांचा मोठेपणा स्पष्ट होतो. असेल, पण आपण या चर्चेत आता वेळ घालवू दे. माणिक, तुमच्या त्या फुलसिंगला बोलवा, त्याला काही आपण प्रश्न विचारूया. लगेच फुलसिंग उभा राहिला. फुलसिंग, खरं सांग, खोटं बोलशील तर खडी पोडायला पाठवीन तुला. रात्रीची प्रत्येक घटना सांग. ते थोडंसं आरडाओरडा करतच म्हणाले. तसा फुलसिंग अडखळत, मध्येच थांबत, रडत काहीतरी सांगत होता. फुलसिंग, तू जे बोलतोस त्यावर माझा अजिबात विश्वास नाही. तू चालाक आहेस खूप. एकही खूण सोडली नाहीस तू. आता मला सांग, तो कोहिनूर कुठे ठेवलायस? खोटं बोललास तर याद राख, फटके मारी. कोहिनूर चोरतोस? दशपुत्रेंचा आवाज एकदम चढला. ते उभे राहिले आणि पॅन्टचा बेल्ट काढला त्यांनी. या बेल्टला आतून खिळे आहेत. तुझ्या पाठीतून आता रक्तच काढतोय. हे काम तुझं एकट्याचं नाहीच आहे, तुझ्याबरोबर साथीदार आहेत. कोण आहे? पटकन बोल. शेठ, मला वाचवा. खरंच मी नाही चोरला तो कोहिनूर. फुलसिंगने सारं शरीर जमिनीवर झोकून दिलं आणि आपलं डोकं शेठच्या पायावर टाकलं. सर, हा माझ्या वडिलांच्या वयाचा आहे हो. मागील 30 वर्षांपासून आमच्याकडे काम करतो. हा असं काम करण्याची शक्यता मला अजिबात वाटत नाही. माणिक, तुला शक्यता वाटत नाही तर मग मला इथे कशाला बोलवलास? उगाच माझा वेळ वाया घालवायचा होता का? मी आता निघालो, माझी जरूरत संपली. चोरच जर साळसूद समजले जातात इथे, तर मग आम्हा पोलिसांचं काय काम इथे? दशपुत्रे रागावले होते, चिडले होते. सर, मी फुलसिंगला एका खोलीत बंदिवान करून ठेवलं होतं. त्याचा कुणाशी संपर्क राहणार नाही हे बघितलं होतं. मग जाऊ दे त्याला. अहो पंडितराव, आपल्याला शोधाची दिशा बदलावी लागेल, दशपुत्रे म्हणाले. हो सर. माणिक, तुझ्या या दुकानातले सर्व लोक 9 वाजता येतात. जरा चेक कर तू स्वतः. आता 9:30 वाजले. चेक कर, कोण आलाय कोण नाही आलाय ते सगळं सांग मला. 10 मिनिटात माणिक परत आला. सर, फक्त एकच, म्हणजे एक तो सुरेश पानटे ना, तो नाही आला. कारण नाही, मी घरी फोन केला. आज सकाळीच त्याच्या भावाला भेटायला गेला असं त्याची बायको म्हणाली. कुठे गेला तो? सर, ते मुंबईचा सबर्ब आहे ना, दहीसरला, तिकडे गेला. हां, मी त्याचा ट्रॅक लावतो. मला वाटतं आपण आता रात्री भेटूया. ठीक 9 वाजता. दशपुत्रे सरांना घरी जाणं भाग होतं. सुचेता आज सकाळीच येणार होती. सुचेता त्यांची लाडकी मुलगी. अमेरिकेत लिंकन लॉ स्कूलमध्ये मास्टर्स करत होती. तो तिचा संशोधनाचा विषय होता, गुन्हेगाराचं मानसशास्त्र. वडिलांच्या पोलीस खात्यापेक्षा एकदम भिन्न. मारपिटीवर तिचा अजिबात विश्वास नव्हता. तिचा विश्वास होता चिंतनावर. शेरलॉक होम्स तिचा आवडता. गुन्ह्याचा विचार शांतपणे आराम खुर्चीत बसून करायचा. सर्वच घटनांचा गुंता सोडवायचा. कुठलाही पूर्वग्रह मनात न ठेवता नेमका गुन्हेगार शोधायचा, हे काम बुद्धीचं, आणि तिचाच वापर करायचा. खिळे असलेल्या पट्ट्याचा तिच्या दृष्टीने काही उपयोग नव्हता. पण हे तिचे विचार वडिलांना पटण्यासारखे नव्हतेच. खरं तर तिने क्रिमिनल लॉयर व्हावं ही वडिलांची इच्छा, पण तिने निराळीच वाट चोखाळली.
तिच्याशी गप्पा मारताना दशपुत्रे तिच्या विचारांशी कधीच सहमत नसायचे. कधी कधी मुलीवर संतापायचे, पण मुलीच्या हुशारीचा त्यांना रास्त अभिमान होता. सुचेता आज सकाळी येणार होती. ती आली. गप्पात अर्थातच कोहिनूरचा विषय निघाला. बाबा, आज रात्री 9 वाजता तुम्ही तिघेही भेटणार आहात ना? मग मी येऊ का तुमच्या बरोबर? अवश्य अवश्य. आपल्या मुलीची हुशारी इतरांना समजेल या इच्छेने दशपुत्रे सरांना आनंद झाला. क्षणात त्यांनी उत्तर दिलं, ये, आणि तिला परवानगी दिली. रात्री माणिक आणि तिघेही कोहिनूरमध्ये जमले. माणिक, तुम्ही कोहिनूर आणि ती कार दोन्ही युरोपाहून आणले बरोबर? तुमचे सर्व डॉक्युमेंट्स मला दाखवता का? सुचेताने प्रश्न केला. माणिकने स्वतःचा लॅपटॉप चालू केला. सुचेता पडद्यावरील माहिती वेगाने वाचत होती. मध्येच ती थांबली. माणिक, जरा तो डिस्प्ले आहे ना, तो जरा स्थिर ठेवा. तुमच्या ह्या कोहिनूर व कारची संपूर्ण माहिती मी माझ्या लॅपटॉपवर ट्रान्सफर करते. सुचेता, तुझं काम आटोपलं असेल तर आपण आमची सकाळी अपूर्ण राहिलेली चर्चा पुन्हा सुरू करू म्हणतोय. पंडितरावांच्या शब्दात तिरकसपणा होता. तेच पुन्हा बोलले. दशपुत्रे सर, त्या सुरेश पानट बाबत काही कळलं का? त्याच्यावर माझा संशय आहे. दहिसरचा त्याचा भाऊ तो जव्हेरी बाजारमध्ये एका साध्या दुकानात नोकरीला आहे. प्रश्न आहे, हा सुरेश त्याच भावाकडे नेमका का गेला, आणि तेही एकटा तडकाफडकी? 2 गुप्त पोलीस ठेवले आहेत मी त्याच्या पावतीवर, पण घरात भावाभावांच्या काय चर्चा चालू आहे ते काय बाहेर समजत नाही. मी वाट पाहतो, आणखी एखादा दिवस काही सुगावा लागेल का बघतो होतो. काका, सुरेश अतिशय सालस मुलगा आहे, माणिक म्हणाला. माणिक, तुझी सर्वच माणसं एकदम सालस, गरीब. पण कोहिनूर कोणी चोरला मग? काय एकाएक हवेत गायब झाला तो? दशपुत्रेंचा आवाज कडक झाला. क्षणभर माणिक भांबवला. जो कोणी चोर असेल तो माहितगारच असला पाहिजे, चलाख असला पाहिजे. कुठलीच खून त्याने सोडली नाही, चूक केली नाही. चोर कितीही हुशार असला तरी एखादी चूक तो करणारच. हा त्यांचा सिद्धांत. पण पंडितरावांना ते आता कळेन असं झालं होतं की इथे नेमकं काय झालं. काका, तुमचं म्हणणं अगदी योग्य आहे, पण आपण आपल्या विचारांची दिशा थोडीशी बदलूया. आपण काहीतरी अपारंपरिक असं काहीतरी बोलूया. अपारंपरिक काय असतं ते? काका, आता ही विज्ञानाची नवीन शाखा आहे. धोपट मार्ग सोडून हा निराळाच एक रस्ता आहे. खडबडीत असला तरी स्वीकारावा हा मार्ग. आमच्या विद्यापीठात या शाखेला फार मोठी मागणी आहे. रसायनशास्त्रात पदव्युत्तर संशोधन करणारी माझी एक मैत्रीण आहे. दर गुरुवारी त्यांचं ग्रुप डिस्कशन असतं. त्यांचे प्रोफेसर एका पाहुण्याला न चुकवता बोलवतात. कधी तो असतो तत्वज्ञानाचा तर कधी साहित्याचा. त्याला रसायनशास्त्राची काहीच माहिती नसते. आमची चर्चा तो ऐकतो. त्याने प्रश्न विचारावे ही आमच्या प्रोफेसरांची इच्छा असते. तू पारंपरिक रसायनशास्त्राशी अगदी अपरिचित असल्याने तुझे प्रश्न एकदम निराळे असतील. ते कितीही अडाणी असू देत, मूर्खपणाचे असू देत, आमच्या दृष्टीने ते महत्त्वाचे आहे, कारण ते अपारंपरिक आहेत. आम्हाला कधीही सुचणार नाही असा एखादा प्रश्न तू विचारतील, असं ते आमचे सर म्हणत. सुचेता, तुझं अपारंपरिक भाषण आटोपलं असेल तर आपण मूळ पदावर येऊया. बाबा, माझं भाषण झालंय, पण माझा निष्कर्ष तुम्ही अजून ऐकला नाही. निष्कर्ष? कसला निष्कर्ष? होय, काकांना मला एक अपारंपरिक विचार सांगायचा. त्यांचा सिद्धांत खरा असेल तर मग ही चोरी माणसानेच केली यावर तुम्हा दोघांचाही काय एवढा हट्ट? म्हणजे काका, ही चोरी माणसाने केलेली नाहीच. इथे एकही चूक झालेली नाही, आणि एकही चूक न करण्याची कला फक्त एकाकडे असते, आणि तो म्हणजे संगणक. सुचेताच्या बोलण्यात आत्मविश्वास होता. काका आणि बाबा दोघेही विचारात पडले. सुचेता उठली. बाबा आणि काकांची तंद्री लागली असावी, आणि दोघांचे डोळे बंद होते. दोघेही विचारात मग्न होते. माणिक, ती कोहिनूरची खोली मला दाखवता का? सुचेताने प्रश्न केला. चला या की मॅडम. आणि एक चांगला
4 प्लेस डिसिग्नल असलेला एक बॅलन्स मागून द्या. हो हो, आणतो ना. ते दोघेही रूममध्ये आले. कोहिनूर ठेवलेला चेंबर बंद होता. शेजारीच ती लाल कार उभी होती. सुचेताचं तिच्याकडे लक्ष गेलं. ही कशाला ठेवली इथे? मग माणिकने इतिहास सांगितला. माणिक, कार ठेवण्याचा हा सल्ला तुम्हाला कोणी दिला? तो माझा एक फ्रँक नावाचा फ्रेंड आहे, माझा सहकारी, त्याने दिला. पाहता पाहता ती कारच्या जवळ गेली. इतक्यात मोबाईल वाजू लागला. माणिकने लगेच, मॅडम, इंटरनॅशनल कॉल आहे, मी माझ्या ऑफिसमध्ये जाऊन ऐकतो, आपण इथेच राहा. अवश्य. अनायासे संधी आली होती आणि सुचेताने तो बॅलन्स शेजारच्या टेबलावर ठेवला. दोन्ही हाताने ती कार उचलली आणि हलक्या हाताने बॅलन्सच्या पॅनवर ठेवली. 30 सेकंदात कारचं वजन उमटलं. तिने लॅपटॉप उघडला, वजनाची नोंद केली. कार परत जागेवर ठेवून दिली. तिचे डोळे विस्फारले. काहीतरी आठवलं अति स्पष्ट. त्या 2 आकड्यांची तिने बेरीज केली आणि ती थक्क झाली. ती स्वतः क्षणभर अशी उत्तेजित झाली का पाहणी? गंमत पहा मॅडम, मला आलेला कॉल फ्रँकचाच होता. सिंगापूरला त्याला काही काम आहे, उद्याच तो येतोय म्हणाला. मी विचारलं, सहज येतोयस का? तर तो म्हणाला, नाही, सहज नाही, माझ्या लाल कारला मी भेटायला येतोय. सुचेता आणि माणिक रूममध्ये आले. पंडितराव आणि दशपुत्रे दोघांची तंद्री अजून भंगली नव्हती, पण दोघांच्या आत येण्याने मात्र त्यांची तंद्री भंगली. सुचेता, झाली का तुझी अपारंपरिक पाहणी? काकांनी खडूसपणाने विचारलं. काही साध्य झालं? आज सांगता नाही येणार, पण उद्या नक्की सांगते. म्हणजे चोर सापडला आणि तो कोहिनूर? पाहूया, उद्या स्पष्ट होईल सगळं. म्हणजे फुलसिंग आणि पानटचा नाद सोडायचा आपण? येस, सोडायला हरकत नाही, ते चोर नाही. सुचेता, मग चोर कोण आहे? बाबा, थोडा धीर ठेवा. माणिकचा सहकारी फ्रँक उद्या येतोय. कोण हा फ्रँक? इथे कशाला येतोय? या फ्रँकनेच हे लाल कारचं जे मॉडेल आहे ना, ते माणिकला दिलंय. आम्हाला कारमध्ये इंटरेस्ट नाही, आम्हाला कोहिनूर हवा, काका स्पष्ट म्हणाले. मिळेल काका, उद्या सकाळी आपण भेटूया. चला. सुचेताच्या अपेक्षांना फ्रँकच्या व्यक्तिमत्वाने भिरकावून दिलं. फ्रँक आला. अमेरिकन बास्केटबॉल खेळाडूसारखा बलदंड शरीराचा फ्रँक, सतत हसरा, गंमत करणारा, मनमौजी वाटत होता. आल्या आल्या त्याचा एकच दोषा होता, मला माझ्या लाडक्या कारला भेटायचे, ती मला मुलीसारखी आहे. दशपुत्रेंना मात्र एक प्रश्न मागील 10-15 मिनिटापासून सतावत होता. हा गृहस्थ आत्ताच कसा आला? काही खास कारण? कोहिनूर हरवला आहे हे त्याला समजलं कसं? फ्रँक, सिंगापूरची तुझी ही भेट निश्चित केव्हा झाली? कालच. म्हणजे आधीपासून ठरवली नव्हती? फ्रँकला हा तिसकाच प्रश्न आवडला नाही. क्षणभर त्याचं हास्य लोटलं. आमच्या IT मध्ये असंच असतं, सगळं आयत्या वेळ ठरतं, तसंच ठरतं. माणिक, आण माझी लाल कार, तिला मला भेटल्यास मी खूप आतुर झाले. फ्रँक अगदी घायकुतीला येऊन बोलू लागला. हो, आणतो. माणिकने लाल कार मॉडेल आपल्या टेबलावर ठेवली. फ्रँक उठला. दोन्ही हातात त्याने कार उचलली. वेड्यासारखे तो कारचे नखे घ्यायला लागला. माणिक, मी माझी कार आता घेऊन जातो. तुझ्यासाठी या कारची अगदी जुळी बहीण आणली आहे, माझ्या सुटकेसमध्ये आहे. चेहऱ्यावरचा आनंद न लपवता फ्रँक म्हणाला. फ्रँक, आधी आपण सर्वजण नाश्ता करूया, मग जा ना तू. माणिक शांत होता. नो माणिक, एक्सक्यूज मी, माझी फ्लाईट आता तासाभरात आहे, मला लवकर निघायला हवं. फ्रँकने दुसऱ्यांदा कार दोन्ही हातांनी उचलली आणि अशी तिला हृदयाशी धरली. फ्रँकची घाई दशपुत्रेंना डाचत होती, पण ते शांत होते. प्रथम बोलली ती सुचेता. फ्रँक, तू ही कार घेऊन निघालायस, ती तुझीच आहे का? हा काय प्रश्न? माझा अपमान झालाय माणिक, फ्रँक गुरगुरला. फ्रँक, ही कार तुझी नाहीच. मी दाखवते काही आकडे माझ्या लॅपटॉपवर.
माणिकने तुझ्याकडून आणलेल्या कारचं वजन होतं 748.632 ग्रॅम्स. तुझ्या बिलावरून मी हा आकडा घेतला. आता मी ही कार बॅलन्सच्या पॅनवर ठेवते. तिने कार ठेवली आणि डिजिटल डिस्प्ले 30 सेकंदात स्थिर झाला. वजन होतं 779.843 ग्राम. ही कार तुझी नाहीच. सर्वजण सुचेताच्या प्रायोगिक निरीक्षणांनी थक्क झाले. कमाल आहे, कारचं वजन वाढलंच कसं? अर्थात ही कार फ्रँकची नाहीच. मग तू ही नेणार कशी? सुचेता, यू आर राईट. फ्रँकचा हसरा चेहरा एकदम रागीट झाला. माणिक, तुझा विश्वास आहे या मुलीच्या बोलण्यावर? ही तिची नुसती कल्पना आहे. माझ्या असिस्टंटने आकडा टाकताना चूक केली असावी. प्रत्येक आकडा मी काय तपासत बसत नाही. ही मुलगी काहीतरी असंबद्ध, अतार्किक असं काहीतरी सांगते. फ्रँक, जस्ट अ मिनिट. ती मुलगी क्रिमिनल मानसशास्त्रज्ञ आहे. वॉशिंग्टनच्या लिंकन लॉ स्कूलमध्ये संशोधन करते. ती माझी मुलगी आहे आणि ती फार बुद्धिमान आहे. दशपुत्रेंच्या बोलण्यात ठामपणा होता. ओके ओके, पण शेवटी या आकड्याचं प्रयोजन काय? त्यातून काय निष्कर्ष काढणार आहात तुम्ही? फ्रँक, निष्कर्ष मी अजून काढलाच नाही, पण आता काढते. बाबा, काका, माणिक, लॅपटॉपवरील एक आकडा मी दाखवते. लक्ष द्या त्या आकड्यावर. आकडा आहे 31.211 असेल, पण त्या आकड्याचा याचा संबंध काय? संबंध मी सांगते. कारच्या वजनात हा आकडा जमा केला तर आकडा येतो तो आत्ताच्या कारच्या वजना इतका येतो. पण त्याने काय सिद्ध होणार आहे? काय सिद्ध होणार? फ्रँक, हा आकडा माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. म्हणजे काय? म्हणजे असं की यातलं कोहिनूर खड्याचं एक्झॅक्ट वजन बघितलंस? ॲडवर्सच्या कंपनीने दिलेलं. म्हणजे काय? साधं आहे फ्रँक. तो कोहिनूर या कारमध्ये आहे. दशपुत्रेंनी कार दोन्ही पंचायत घेतली आणि अशी गदागदा हलवली. सुचेता, आत काही नाही ग. आई असतं तर हलकाच थोडा आवाज तर झाला असता. बाबा, काकांना पाहू द्या. निरीक्षणात तरवेज आहेत ते. खरंय. कार एकसंध आहे. फक्त स्टेरिंगवरच्या व्हीलच्या मध्यभागी एक बिंदू एवढी सूक्ष्म अशी पांढरी गोलाकार आकृती आहे. पंडितराव, दाखवा मला तो बिंदू, दाखवा. कुठेही न डागाळलेल्या कारवर हा या बिंदूचं काय काम? ते कसली खूण आहे? दशपुत्रे सरांनी कार सगळ्यांच्या मध्ये टेबलावर ठेवली आणि त्या बिंदूवर जोर दिला. चमत्कार झाला. मागच्या डिकीचं झाकण हळूहळू वर आलं. डिकी उघडली. काही हालचाल न करणारा खडा त्या डिकीत नीट बसला होता, एका कॅस्केटमध्ये. कोहिनूर सापडला. माणिक, हा घ्या तुमचा खडा, पंडितराव म्हणाले. ओळखा, तो तुमचाच आहे ना? आता फ्रँक भंगावला. पण आपला या कार्याशी काही संबंध नाही असा आव आणि तो म्हणाला, माणिक, ठेव तुझा तो कोहिनूर जागेवर. तो चोरीला गेला नव्हताच, फक्त त्याची जागा बदलली होती. आता लवकर शोधून काढा, निघतो मी. दशपुत्र सरांनी मोबाईल केला तसे बलदंड शरीराचे 2 CID अधिकारी आत आले. सरांचा आवाज कडक झाला. जयसिंग, अरेस्टिंग. मी काय केलं? मी काही चोर आहे का? ते कोर्ट ठरवेल. अरे, एनी एव्हिडन्स? काही पुरावा? तुझ्याच कडून वधवून घेऊ आम्ही पोलीस कोठडी. फ्रँकला घेऊन जयसिंग परत गेले. सुचेता, तुझे लाख आभार, माणिक बोलला. माझे नाही माणिक, पंडितराव काकांच्या सिद्धांतांचे आभार मानावे. प्रत्येक चोर हा काहीतरी चूक करतोच. फ्रँकनेही केली. मानवरहित चोरी केली. पण घाई घडली. ती घाई केली ना, ती नडली त्याला. सुचेताने शेवट केला.